नेहमी ते अग्रेसर असतात असे माननीय चंद्रकांत दादा उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास खात्याचे मंत्री, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अण्णासाहेब डांगे अप्पा हे इथं उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष माननीय सम्राट बाबा आणि माननीय प्रकाश मामा ढंग, व्यासपीठावरती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे तरुण तडफदार महापौर माननीय धीरज भैया, माननीय शेखर भाऊ, माननीय दीपक बाबा, व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत. संग्राम भाऊ देशमुख, शरद दादा लाड, चिमन भाऊ, राजाराम गरुड, माननीय राहुल दादा महाडिक, माननीय पृथ्वीराज पाटील, सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित असणारे देवदुर्लभ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते. 46 वर्ष आज पूर्ण होत आहेत. मुंबईमध्ये सायंकाळच्या वेळेला देशाचे नेते माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची 6 एप्रिल 1980 ला घोषणा झाली. आज आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून अत्यंत दिमाखामध्ये समाजामध्ये वावरतो. परंतु हे वावरण्यापूर्वी 1951 ला जनसंघ श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्थापन झालेला जनसंघ आणि 1977 ला जनता पक्ष आणि नंतर भारतीय जनता पार्टी असा प्रदीर्घ काळाचा प्रवास, प्रदीर्घ अनुभव आणि असंख्य लोकांनी केलेलं काम, असंख्य लोकांनी घेतलेली मेहनत, काही पिढ्यानपिढ्या यामध्ये खपलेल्या आहेत की ज्यांना कधी नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं, आमदारकीचं, खासदारकीचं ज्यांना तिकीट मिळालं नाही, परंतु भाजप वाढला पाहिजे, हा विचार टिकला पाहिजे, राष्ट्रवादासाठी झोकून देऊन काम करणारी पिढी यामध्ये अनेक खपलेल्या आहेत. आणि त्या खपलेल्या पिढीवरती, त्यांनी केलेल्या कष्टावरती, त्यांनी केलेल्या मेहनतीवरती आज भारतीय जनता पार्टी ही उभी आहे आणि याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. म्हणून आपल्या जुन्या सगळ्या सहकाऱ्यांचा माननीय दादांच्या हस्ते आज सत्कार केलेला आहे. मित्रांनो, मी 5 मिनिटं बोलणार आहे. एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी. काँग्रेस पक्ष स्थापना 1885 म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये स्थापन झालेली पार्टी, जी पार्टी भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर विसर्जित करायची या अजेंड्यावरती पार्टी स्थापन केली होती. परंतु जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आता आपणच सत्तेमध्ये बसलं पाहिजे आणि ही सगळी लोक सत्तेमध्ये बसली. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी हा भारत राजे लोकांच्या ताब्यामध्ये होता, वेगवेगळ्या संस्थानामध्ये विखुरलेला होता, वेगवेगळ्या नेतृत्व तिथं राजेशाहीमध्ये बसलेलं होतं आणि पूर्वीचा राजा राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राजा व्हायचा, तो गादीवरती बसायचा. मग तो कामाचा असू दे नसू दे, कर्तबगार असू दे नसू दे, राणीच्या पोटी जन्माला आलाय तर तो राजगादीवरती बसायचा. संविधान आलं, लोकशाही आली, लोकशाहीमुळं मतदानामध्ये आपल्याला अधिकार मिळाला. या देशातल्या सामान्य लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु मित्रांनो, परिस्थिती बदलली नाही, कारण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला आणि मग पूर्वी राणीच्या पोटी जन्माला यायचा तो राजा, परत अशी परिस्थिती झाली, आमदाराच्या पोटी जन्माला येईल तो आमदार, खासदाराच्या पोटी जन्माला येईल तो खासदार, मंत्र्याच्या पोटी जन्माला येईल तो मंत्री, मुख्यमंत्र्याच्या पोटी जन्माला येईल तो मुख्यमंत्री. असं कधीपर्यंत चालू होतं? असं 2014 पर्यंत चालू होतं आणि 2014 ला परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि मग सामान्य पोरं आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री व्हायला लागली. त्याचं एक उदाहरण व्यासपीठावरती आहे. माननीय चंद्रकांत दादा पाटील, एका गिरणी कामगाराचा पोरगा या महाराष्ट्राचा मंत्री होतो, सांगली सारख्या मातबर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि प्रदेशाचा अध्यक्ष होतो. दुसरं उदाहरण आहे अण्णासाहेब डांगे साहेबांचं, जे 95 ला घडलं. या सांगली जिल्हा म्हणजे प्रस्थापितांचा जिल्हा, हा सांगली जिल्हा म्हणजे 2-3 घराण्याचा जिल्हा. त्या घराण्यातलाच कुणीतरी या सांगलीचा पालकमंत्री बनणार. या सांगलीचं जिल्हा नियोजनचं मंडळ म्हणजे यांच्या बापाची जहागीरदारी. याला पहिल्यांदा फाटा दिला भारतीय जनता पार्टीनं
1995 ला आणि एका सामान्य धनगर समाजाच्या कुटुंबामध्ये जन्मलेले अण्णासाहेब डांगे या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेही भारतीय जनता पार्टीमुळं. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आली आणि मनोहर जोशी नावाचा एक सामान्य ब्राह्मण कुटुंबातला मुलगा, मुंबईमध्ये राहणारा मुलगा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, ते पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमुळं. म्हणजे बदल आले, परिस्थिती बदलली. नाहीतर ठरल्याप्रमाणे होतं. या महाराष्ट्रामध्ये आजोबा पण मंत्री झाले, त्याचा बाप पण मंत्री झाला, त्याचा नातू पण मंत्री आहे, असे अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये आहे. आता ते गणित पूर्णपणे बदललं. एक गुजरातमध्ये रेल्वे स्टेशन वरती चाय विकणाऱ्याचा पोरगा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळं. दुसरीकडे नाही. लोकांनी काही चुका केल्या, हे प्रभू रामचंद्रापासून लोक चुका करतात. रावणाला वाटलं प्रभू रामचंद्र हे वनवासी आहेत, त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांचा घात झाला. कंस मामाला वाटलं श्रीकृष्ण गायवाला आहे, कंसाचा घात झाला. काँग्रेसवाल्यांना वाटलं नरेंद्र मोदी चायवाला आहे, काँग्रेसवाल्यांचा सुद्धा या देशामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय. मित्रांनो, आपण लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ठासून सांगितलं पाहिजे, आम्ही संविधान बचाव. अरे आम्ही संविधानाप्रमाणेच काम करतो. आमची जेव्हा सत्ता येते तेव्हा संविधानाप्रमाणेच काम करतो, परंतु आमच्या पक्षामध्ये सुद्धा आम्ही संविधानाला मानतो. कारण 1980 ला पक्ष आपला स्थापन झाला, तेव्हापासून अटल बिहारी वाजपेयी साहेब, लाल कृष्ण अडवाणी साहेब, मुरली मनोहर जोशी साहेब, कृष्णमूर्ती साहेब, बंडारू लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग, माननीय अमित भाई शहा, माननीय नितीनजी गडकरी, माननीय JP नड्डा साहेब, असे असंख्य आपल्या पार्टीचे अध्यक्ष झाले. 1998 ला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी झाल्या, ते मागच्या 2 वर्षापर्यंत त्याच अध्यक्षा होत्या. नंतर राहुल गांधी झाले. तुम्ही आम्हाला शिकवताय की लोकशाही आम्ही पाळणारे आहोत, लोकशाही आम्ही मानणारे आहोत. दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं राष्ट्रवादी घ्या, जन्म 1999 चा, आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष तेच. म्हणजे जोपर्यंत अजितदादांनी फूट पाडली नाही तोपर्यंत तेच अध्यक्ष. तिकडे अखिलेश यादवांची पार्टी घ्या, मुलायमसिंग यादव अध्यक्ष, नंतर अखिलेश यादव. तिकडे लालू प्रसाद अध्यक्ष, आता त्यांचा मुलगा तेजस्वी यादव अध्यक्ष. तिकडे ममता बॅनर्जी, तिकडे मायावती. ह्या पार्ट्या घराण्यावरती काम करणार आहेत. तिकडे उद्धव साहेबांचं बघा, बाळासाहेब नंतर उद्धव साहेब. आपली एकमेव पार्टी आहे. अरे आपल्याला नितीन नवीन साहेबांचं नाव तर माहित होतं का? एकाला हात वर करून सांगावं. जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा झाली नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला नाव पण माहित नव्हतं. तो बिहारचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. हे फक्त भाजपामध्ये होऊ शकतं, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीत होऊ शकत नाही. रवींद्र चव्हाण साहेब आपले एक पार्टीचा बूथचा उपाध्यक्ष, आज आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. चंद्रकांत दादा 2 वेळा प्रदेशाचे अध्यक्ष होते. हे मित्रांनो फक्त भाजपमध्ये होऊ शकतं. आज तुम्ही पुढे बसलाय, तुमचंही काही होऊ शकतं, कारण हे भाजप आहे. अरे माझ्यासारखा कार्यकर्ता पडळकरवाडीतला पोरगा, चंद्रकांत दादांचा फोन आला, मुंबईला ये, तुझा फॉर्म भरायचा आहे दादा, साक्षीत विचारा. त्याच्या अगोदर त्यांचा मला फोन आला होता. कोल्हापुरात मी येत होतो आणि गाडी मीच चालवत होतो. दादांचा फोन आला, अरे गोपीचंद कुठं आहे? मी म्हणलं कोल्हापुरातनं घरी चाललोय. अरे तुझी ती कागद कुठं आहेत? मला काही कळे ना, तुझी ती कागद कुठं आहेत फॉर्म भरायची? मी म्हणलं आहेत की. म्हटलं आता दुसरा आपल्याला काय असणार, आपल्याला काय प्रॉपर्टी आहे का, आपल्याला काय, आपल्याला केसेस येते. म्हणलं दादा सगळं तयार आहे, तुझा उद्या कदाचित राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे, असा दादांचा मला फोन आला. माझ्या दोन्ही डोळ्यातनं धारा लागल्या. अरे ही पार्टी आहे आपली. माझी शिफारस करायला कोणी मानून नाही, दादांना विचारा, कुणी गेलं नाही शिफारस करायला. पण प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांचा फोन आला की तुझा राज्यसभेला फॉर्म भरायचा आहे. मी म्हणलं ठीक आहे दादा, कागदपत्र काढतो. कागद गोळा केली. दुसऱ्या दिवशी मला फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी भागवत कराडांचं नाव आलं. पण मी खुश झालो यासाठी, अरे इतकी मोठी पार्टी आहे. नारायण राणे साहेब, उदयनराजे महाराज, रामदास आठवले, 3 नावं तर डिक्लेअर केली होती आणि 4थं एक नाव बाकी होतं. त्या नावासाठी गोपीचंद पडळकरचं नाव येऊ शकतं. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं. मित्रांनो, मी विचार केला तर राज्यसभेसाठी माझं एकट्याचं नाव, अरे आपली पार्टी खूप मोठी आहे, समुद्रासारखी पार्टी आहे आपली. हे दुसरे टप्के आहेत, छोटे छोटे, पाझर तलाव, सातबन तलाव. आपली पार्टी अशी हिंद महासागरासारखी मोठी पार्टी आहे.
आणि त्याच्यानंतर मला मे मध्ये दादांचा फोन आला की तुझा फॉर्म भरायचा आहे आणि विधान परिषद तुला द्यायची आहे. मित्रांनो, हे शक्य आहे? 600 मतदान असलेल्या पडळकरवाडीतला पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होणं हे फक्त भाजपामुळे होऊ शकतं, दुसऱ्या पार्टीत होऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपण ज्या पार्टीत काम करतोय, आपले नेते केंद्रात, आपले नेते राज्यामध्ये, देवाभाऊ आणि तिकडं वर नरेंद्र मोदी साहेब इतक्या ताकदीनं काम करतायत, इतक्या मेहनतीनं काम करतायत. आपल्या नेत्यांना सत्ता ही वापरासाठी नको आहे, सत्ता ही भोगण्यासाठी नको आहे. आपल्या पार्टीचं म्हणणं आहे सत्ता हे साधन आहे आणि ते सामान्य शेवटच्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी वापरायचं आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब ही सत्ता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांचं जीवन परिवर्तित व्हावं यासाठी आपली लोक सत्ता वापरतायत. अरे चंद्रकांत दादा, तुम्ही बघितलं आज एवढे इथं राबतायत. देवाभाऊ आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हे महाराष्ट्रात कशामुळे शक्य आहे? भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या मध्ये गेला. तुमच्यासारखे देव दुर्लभ कार्यकर्ते आहेत. पार्टीचा आदेश आला की ताकदीनं काम करतायत आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अख्खा महाराष्ट्र बदलतोय. सांगली जिल्ह्यातले 3-3, 4-4 मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सलग 15-15, 20 वर्ष राहिलेत. काय बदल झाला आपल्या जिल्ह्यामध्ये? काय परिस्थिती बदलली? दुष्काळी तालुका 2 परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये, एक नदीकडचा भाग आणि एक दुष्काळी भाग. मिरजचा पूर्व भाग, तासगाव, कवटेमंकाळ, जत, आटपाडी, खानापूर आणि कडेगाव, पलूस हे दुष्काळी तालुके होते. पलूसचा अलीकडचा भाग सुकाळी असेल. काय बदल झाला? काय नाही बदल झाला ना. ते दुष्काळात पाणी देऊ शकले. आपलं सरकार आलं, पाणी दिलं. 2014ला देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, चंद्रकांत दादा बांधकाम खात्याचे मंत्री होते. आज जे डांबरी रस्ते महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत याचं सगळं श्रेय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारला जातंय. मित्रांनो, सांगलीला यायला किती वेळ लागत होता? नागज फाट्यावरनं जतचे माझे सगळे सहकारी मित्र आहेत, जत मधून सांगलीला यायला किती वेळ लागत होता? आज किती वेळात जातोय? मी इथून निघाल्यानंतर 1 तासामध्ये जत मध्ये जातो. इथून 1-1.5 तास फक्त मिरज मधून निघाल्याच्या नंतर नागज फाट्यावरती जायला लागत होता. आज परिस्थिती बदलली. ड्रायव्हर झोपतोय, त्याला वाटतंय घरात आहे का गाडीत आहे कळत नाही, एक खड्डा सुद्धा नाही रोडला. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती उगाच तयार झाली नाही, आपल्या पार्टीने केली आहे. आज ईश्वरपूरवरनं सांगलीला येणारा रस्ता, अरे एवढे वर्ष तुम्ही मंत्री आहे, तुमच्या जिंदगीवरती थुकतो. अरे तुम्हाला रस्ता करता येत नाही, तो माझ्या पार्टीने केलाय, माझ्या नेतृत्वाने केलाय आणि याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. दादा, रस्ता तुम्ही करू शकत नाही, बदल काय करणार आहे? आणि म्हणून दादांच्या नेतृत्वामध्ये आज आपली जिल्हा परिषद केली असेल. काही चिंता करू नका, आपले पालकमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत, चिंता करू नका, तुमचं कुठलंच काम थांबणार नाही. आज दादांच्या नेतृत्वामध्ये मान्य देवाभाऊंच्या आदेशानं आणि जयकुमार रावल साहेबांनी सांगली मार्केट कमिटीचं विभाजन करून टाकलंय. सांगली वेगळं, कवटेमंकाळ वेगळं, जत वेगळं. आज प्रशासक आलाय या मार्केट कमिटीवरती. तुम्ही आम्हाला काय असं समजता काय? जे तुमची लुटीची सगळी केंद्र आहे ती बंद करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आम्ही कुणाला खाऊ देणार नाही. नरेंद्र मोदी साहेबांचं वाक्यच आहे, न खाऊंगा न खाणे दूंगा. हे तडफडदेत कशामुळं? हे तडफडदेत यांना सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून परत सत्ता, हे सगळं गणित मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी बिघडवलं. हे गणित देवेंद्र फडणवीस साहेबांनी बिघडवलंय आणि त्यामुळे ह्या लोकांचा तीळ पापड झालाय. अरे आपण नशीबवान आहोत, आज आपण आहोत ते भारतीय जनता पार्टीमुळे आहोत. लग्नात गेल्याच्या नंतर भाजपाचा तालुका अध्यक्ष आला असं पुकारलं तरी छाती आपली अशी फुगते की नाही सांगा? लोक कावऱ्या बावऱ्या होते. अरे भाजपचा तालुका अध्यक्ष कोण आहे? भाजपचे जिल्हाध्यक्ष सत्ता असू द्या नाही तर नसू द्या, आपली कधी पण भाजपच्या जिल्हाध्यक्षाला मानाचं स्थान असतं. आपलं पार्टी संघटनेवरती चालते. दादानी तुम्हाला सांगितलं मागं भाषणामध्ये, खासदार जरी असले, आमदार जरी असले, जिल्हाध्यक्षानंतर, कारण आपल्या संघटनेला महत्व आहे, तालुका अध्यक्षाला महत्व आहे. कुठल्याही तालुक्यात दादा गेले पहिले तालुका अध्यक्षांना गाडीत घेतात. ही आपली पार्टी आहे, इतर पार्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी पार्टी आहे. त्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आपण ठरवलं पाहिजे आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याचे दोन्ही खासदार म्हणजे तिकडचा आणि इकडचा हे भाजपचेच असले पाहिजे. 2029ला ही खुणगाट तुम्ही मनाशी बांधा, कारण पहिली निवडणूक आता लोकसभेची येणार आहे. त्या लोकसभेमध्ये आपण आपला भाजपाचा खासदार निवडून कसल्याही परिस्थितीमध्ये द्यायचा, लोकांच्या मध्ये जायचं, केंद्राचं आणि राज्याचं सरकार जे काम करतंय ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपण स्थापना दिवशी आपण सर्वांनी शपथ घ्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.
सगळ्यालाच आमदार खासदार मंत्री होता येणार नाही. असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना तिकीट सुद्धा कुठलं मिळणार नाही. ना ग्रामपंचायतचं मिळेल, ना पंचायत समितीचं मिळेल, ना जिल्हा परिषदचं मिळेल. पण तुमच्या ताकदीवरती, तुमच्या मेहनतीवरती आम्ही नेते सगळे निवडून येत असतो. आणि त्यामुळं तुमचा सन्मान राखण्याची जबाबदारी पदाधिकारी म्हणून आमची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम असलं तरी तुम्ही बिनधास्त आम्हाला सांगा, दादांना सांगा. आपले 4 आमदार आहेत. जिथं आपले आमदार निवडून आले नाहीत तिथं आमदारकीच्या ताकदीचे आपले सगळे उमेदवार आहेत. त्या सगळ्या लोकांच्या कानावरती घाला. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून राहिली आहे, पुढे पण ती राहील. काही चिंता करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर नामदार